कोचिंग क्लास निवडताना जसं तुम्ही पण सांगितलं की तुमचा इंटेक हा लिमिटेड आहे, पण अशी भरपूर मुलं आहेत महाराष्ट्रात, पुण्यात आणि भारतामध्ये की ज्यांना राईट कोचिंगची आवश्यकता आहे. बरोबर. तर कुठले निकष कोचिंग क्लास निवडताना त्यांनी पाहावेत? बरोबर, अतिशय उत्तम प्रश्न आहे हा. आता मी एम प्रकाश इन्स्टिट्यूटला बिलॉंग करतो किंवा आम्ही ती संस्था चालवतो, म्हणून एम प्रकाश इन्स्टिट्यूट जे करतं तेच सगळ्यात बरोबर असं मी घेणार नाही. तर मी या प्रश्नाचं उत्तर न्यूट्रल पद्धतीने देईन, पालकांसाठी काय योग्य त्या पद्धतीने देईन. कदाचित त्यातल्या काही मुद्द्यांमध्ये आम्ही सुद्धा फिट बसणार नाही, तर दॅट इज फाईन. तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही कोणतीही संस्था मुलाच्या 11वी-12वीच्या कोचिंगसाठी सिलेक्ट करत असताना तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा असं बघितलं पाहिजे की त्या संस्थेची बॅकग्राऊंड काय आहे, त्या संस्थेमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांची बॅकग्राऊंड काय आहे, त्यांचं एज्युकेशनच्या प्रती काय अप्रोच आहे. कारण सध्या कोचिंग इन्स्टिट्यूट म्हणजे शिकवायला सुरुवात करणं हा सगळ्यात कमी इन्व्हेस्टमेंटचा आणि भरपूर पैसे देणारा असा एक बिझनेस आहे. त्यामुळे आणि तो असायला काही हरकत नाही आहे, म्हणजे काही प्रॉब्लेम काही नाही त्याच्यात. पण ज्या गोष्टीसाठी आपण एखादी संस्था चालू करतो ती गोष्ट टॉप प्रायोरिटीला राहायला हवी आणि बाकीच्या गोष्टी ह्या सेकंडरी व्हायला हव्यात. त्यामुळे पालकांनी कोणतीही संस्था निवडत असताना मी एक 4-5 मुद्दे सांगतो, त्या गोष्टी निश्चित जरूर बघितल्या पाहिजेत. पहिली गोष्ट म्हणजे मोठी ॲडव्हर्टाइजमेंट देणारी किंवा ॲडव्हर्टायझिंग करणारी संस्था हीच चांगली संस्था असेल असं काही गृहीत धरायचं कारण नाही. कारण पोस्टर बॉईज हे खूप कमी असतात. पोस्टर्स किंवा ज्या ॲडव्हर्टायझिंगमध्ये चमकणाऱ्या विद्यार्थ्यांचे जे फोटो असतात ते एनिवे मुलं हुशारच असतात. ती एक्स संस्थेत गेली किंवा वाय संस्थेत गेली म्हणून फार फरक पडणार नसतो. त्यामुळे अशा प्रकारच्या ॲडव्हर्टायझिंगना बळी पडून एखाद्या शिक्षण संस्थेमध्ये तुम्ही मुलाला जर घातलं तर कदाचित तुमची फसवणूक होऊ शकते. त्यामुळे तुम्ही फक्त ॲडव्हर्टाइजमेंट आणि त्याची साईज आणि मग त्यांचे रिझल्ट्स, मग पहिल्या 100 मुलांमध्ये त्यांचे किती किंवा पहिल्या 1000 मध्ये किती एवढंच न बघता इतर अनेक गोष्टी पण बघायला पाहिजेत. त्या बघायला हरकत नाहीत, पण प्रत्येक मुलगा काय अगदी पहिल्या 100 मध्ये जाऊन, आपला मुलगा काय पहिल्या 100 मध्ये जाऊन बसणारा कदाचित नसेल. त्यामुळे ती माहिती जी ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये असते ती कदाचित आपल्याला उपयोगी नसेल. दुसरं, वर्गामध्ये तुमच्या मुलाबरोबर बसणारे किती विद्यार्थी असणार आहेत? 60 असणार आहेत, 40 असणार आहेत, 100 असणार आहेत, 200 असणार आहेत, ह्याला अत्यंत महत्त्व आहे, फार महत्त्व आहे. कारण जर एक शिक्षक 40 मुलांना शिकवत असेल आणि एक शिक्षक 80 मुलांना शिकवत असेल तर त्याच्या शिकवण्याच्या पद्धतीमध्ये जमीन आसमानचा फरक असतो. तो शिक्षक त्याला दिलेलं काम कंप्लीट करून त्याचा 2 तासाचा पिरियड जर असेल तर तो मोकळा होणार. त्या शिक्षकाला आपण शिकवत असलेलं 80 मुलांना समजलं आहे की नाही ह्याच्यामध्ये फार इंटरेस्ट राहणार नाही आहे, कारण त्याला तेवढा वेळ पण नसणार आहे. 80 मुलांबरोबर संवाद साधणं 2 तासामध्ये आणि प्लस सगळं कंटेंट शिकवणं हे शक्य नाही आहे. त्यामुळे तो रेशो किती आहे हा तुम्ही चेक केला पाहिजे. तो रेशोची कमिटमेंट तुम्ही त्या क्लास ओनर जो आहे त्यांच्याकडनं घ्यायला पाहिजे. जर तो रेशो म्हणजे आता आम्ही 40 मुलं घेतो म्हणून तो एक शिक्षक आणि 40 असा रेशो बरोबर नाही, पण आम्हाला 40च्या 40 मुलांची नावं माहिती असतात. एक 2-3 महिन्याच्या ट्रेनिंग नंतर आम्ही त्या मुलाच्या चेहऱ्यावर बघून सांगू शकतो की तो मुलगा अभ्यास करतोय की तो अभ्यास करत नाहीये, तो कंटाळलाय की त्याला समजत नाहीये. अशा अनेक इतर गोष्टीच्या अभ्यासाव्यतिरिक्त त्या मुलाला सपोर्ट करण्यासाठी लागतात. त्या 1-on-1 आमच्याकडे अवेलेबल असतात. तो मुलगा कधीही शिक्षकाशी अप्रोचेबल असतो. शिक्षक त्याची फक्त टेक्निकल डिफिकल्टी सॉल्व्ह करतो असं नाही, तर त्याला इमोशनल सपोर्ट किंवा आईबाबां हे एक वेगळं डिपार्टमेंट आहे, त्याच्याबद्दल आपण नंतर बोलूया. त्यांच्याशी कसं वागायचं, काय करायचं, या सगळ्या गोष्टींचा सल्ला तो शिक्षक, फक्त टीचर नाही तर तो एक काउन्सिलर असतो. आणि IIT ॲडव्हान्सची तयारी हा फक्त फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग हा एवढा सोपा आणि छोटा विषय नाही आहे, तर त्याच्याबरोबर अनेक इतर इमोशनल गोष्टी कनेक्टेड असतात. मुलाचं परीक्षेतलं टेम्परामेंट काय आहे, तो किती शांतपणे विचार करू शकतो, तो किती अभ्यास करू शकतो, अशा अनेक गोष्टी असतात त्याच्यामध्ये. तर त्या सगळ्या गोष्टी त्या शिक्षकाची जबाबदारी आहे की त्या सगळ्या गोष्टींची रिलेटेड जर मुलाला काही डाऊट, शंका असेल तर तो, त्यामुळे जर रेशो खूप जास्त असेल तर तो शिक्षक एवढ्या मुलांचं सगळ्या गोष्टी लक्षात ठेवू शकत नाही. त्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थी हा रेशो प्रत्येक पालकाने बघणं अत्यंत आवश्यक आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे शिकवणारा शिक्षक आहे तो पूर्ण 2 वर्ष तो शिक्षक, मी आता मॅथ्स शिकवतो तर मी 11वी आणि 12वी पूर्ण एक बॅच घेतली की त्या सगळ्या मुलांना मी 11वीत पहिल्या दिवसापासून 12वीच्या शेवटच्या लेक्चरपर्यंत मीच शिकवतो. त्याचा फायदा असा होतो की जेव्हा
निरनिराळ्या टॉपिकची कनेक्शन्स असलेली जेव्हा गणितं येतात तेव्हा त्यांना मीच शिकवलेलं असल्यामुळे ते सोपं जातं सगळं. पण जर डिफरन्शियल कॅल्क्युलस, इंटिग्रल कॅल्क्युलस शिकवायला एक शिक्षक, इतर अल्जेब्रा शिकवायला दुसरा शिक्षक, किंवा केमिस्ट्रीमध्ये ऑर्गॅनिक शिकवायला वेगळा, इनऑर्गॅनिक शिकवायला वेगळा, फिजिकल शिकवायला वेगळा, अशा पद्धतीचे जर वेगवेगळे शिक्षक 2 वर्षांमध्ये मुलांसमोर येत गेले तर जो एक इमोशनल बॉन्ड असायला लागतो मुलगा आणि शिक्षक, मुलं आणि शिक्षकांमध्ये, तो एस्टॅब्लिश होणं शक्य नाही. तिथे सगळं ते शिक्षक आपलं काम करून जाणार, मुलं समोर बसलेली आहेत, ते रिसिव्हिंग एंडला असणार, त्यांना समजलं तर समजलं, नाही समजलं तर नाही समजलं, अशी ती परिस्थिती निर्माण होते. म्हणून एक तर रेशो आणि दुसरं म्हणजे मी शिक्षक पूर्ण कोर्स कंप्लीट होईपर्यंत तो एकच आहे की अशा पद्धतीचे 3 शिक्षक येणार आहेत, 4 शिक्षक येणार आहेत. तर आमच्या संस्थेमध्ये नॉर्मली आम्ही हे मेंटेन करतो, ज्या शिक्षकाला जी बॅच आम्ही 11वीत देतो तो 11वीत 12वीत ती बॅच पूर्ण करतो. आता फिजिकल काही प्रॉब्लेम आला, इलनेस आला आणि आम्हाला तो बदलायला लागला तर ती गोष्ट वेगळी. पण अदरवाईज प्रकाश सरांनी सांगितल्याप्रमाणे एक शिक्षक आणि एक बॅच. मग आम्ही 3 बॅचेस घेतो 40-40-40च्या. आमच्याकडे 3 फिजिक्स, 3 केमिस्ट्री, 3 मॅथ्स, असे 9 जणांची आमची टीम आहे. तर तो एक विषय पालकांनी चेक करणं अत्यंत आवश्यक आहे. दुसरं, शिक्षक शिकवताना आता जरी IITचा पेपर इंग्लिशमध्ये येत असला तरी सुद्धा संपूर्ण जर शिकवणं शिक्षकाचं इंग्लिशमध्ये असेल आणि समजा 10वीपर्यंत मराठी मीडियमची मुलं समोर येऊन बसलेली असतील किंवा काही इतर भाषांमधली मुलं येऊन बसलेली असतील आणि त्यांना एखादा कन्सेप्ट नाही समजत आहे इंग्लिशमध्ये समजावल्यावर, तर त्या शिक्षकाची कॅपॅसिटी पाहिजे की त्या मुलांच्या मातृभाषेत त्यांना तो विषय समजवता आला पाहिजे. त्यामुळे शिक्षक भाषा कोणती बोलतोय, ती भाषा त्या मुलांशी फ्रेंडली आहे की नाही, ह्या पण एक थोडा विचार करणं आवश्यक आहे. अजून एक गोष्ट पालकांनी बघायला पाहिजे ती म्हणजे होमोजिनिटी. आता मुख्य म्हणजे शिक्षकाचा एक असा प्रॉब्लेम असतो की समजा शिक्षकाने अवघड गणितं घ्यायची ठरवली वर्गामध्ये, डिफिकल्ट प्रॉब्लेम्स घ्यायचे ठरवले, तर जर तो क्लास होमोजिनियस नसेल, एका विशिष्ट पद्धतीने विचार करणारा जर तो क्लास नसेल, तर खूप अवघड गणितं घेतली तर 5-6 मुलांना फायदा होतो, खूप सोपी गणितं घेतली तर चांगल्या मुलांना ज्यांना पटापट्टी करता येतात त्यांचं नुकसान होतं. आणि असं जर ते समोर बसलेली मुलं जर हेट्रोजिनियस, ज्याला आम्ही म्हणतो क्राऊड, असा जर असेल तर शिक्षकाची थोडी कुजंबना होते ते शिकवताना. एक्झॅक्टली कोणत्या स्पीडने आणि किती डिफिकल्टी लेवलचं शिकवायचं हे त्याला समजत नाही. त्यामुळे जर आता प्रत्येक क्लासमध्ये ही फॅसिलिटी असेल असं नाही, पण पालकांनी निवडून घेताना की ग्रुप होमोजिनियस आहे का, की बा ही बॅच हुशार, म्हणजे त्यांच्या जे काही सिलेक्शन टेस्ट असेल त्याच्या या मार्कांच्या वरती मिळालेल्या मुलांची, मग ही या, असं थोडंफार ॲनालिसिस करून जर ते होमोजिनियस ग्रुप्स असतील तर शिकवणं हे मुलांना शिकणं आणि शिक्षकाला शिकवणं या दोन्ही दृष्टीने ते अत्यंत सोपं होतं आणि तसं पालकांनी चेक केलं पाहिजे. पुढची गोष्ट म्हणजे की फीची कंपॅरिझन करायला पाहिजे, कारण इथे काय असे नॉर्म्स नाही आहेत की याची खरेदीची किंमत एवढी आणि विक्रीची किंमत एवढी. प्रत्येक संस्था ही आपापल्या पद्धतीने त्यांची फी ठरवत असते, त्यामुळे फीची कंपॅरिझन करायला पाहिजे. एखाद्याने जर ॲडमिशन कॅन्सल केली तर त्याचे रूल्स काय आहेत, किती दिवसानंतर ॲडमिशन कॅन्सल केली तर किती पैसे परत मिळणार हे चेक करायला पाहिजे. कारण शेवटी कसं आहे की जरी ही सगळी शैक्षणिक व्यवस्था असली, शिक्षण संस्था असली, तरीसुद्धा आपण आपलं मूल, एखादी भाजी घेताना आपण चुकलो तर काय प्रॉब्लेम नाही, आपण ती भाजी फेकून देऊ शकतो. पण इथे तुम्ही तुमच्या घरातलं मूल त्या शिक्षण संस्थेमध्ये सोपवत आहात आणि त्यांच्या पुढच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी आपण त्यांच्यावर देतोय. तर पालकांनी सजग राहून अशा अनेक प्रश्न त्या शिक्षण संस्थेला विचारले पाहिजेत. त्या शिक्षण संस्थेतले जे काही प्रमुख आहेत त्यांची शिक्षणाप्रतीची किती आस्था आहे, त्यांना शिकवायला किती आवडतं, त्यांना खरंच मुलांनी शिकणं हे त्यांना आतून वाटतंय का, ह्या गोष्टी थोड्याफार पालकांनी चेक केल्या पाहिजेत. आणि तसं जर केलं तर फसवणूक व्हायची शक्यता कमी आहे.